जय जय स्वामी समर्थ। आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची एक अद्भुत कथा, जी आपल्याला केवळ भक्तीच नाही तर संकटांवर मात करण्याची प्रेरणा देईल। चला तर मग सुरुवात करूया। एका गावात एक भक्त राहत होता। तो खूप गरीब होता। रोजच्या जेवणासाठी देखील त्याला संघर्ष करावा लागे। पण त्याच्या मनात फक्त एकच विश्वास होता, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत। तो भक्त रोज सकाळी उठून स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचा। एक दिवस त्याच्यावर मोठं संकट आलं। घरात अन्न नव्हतं, मुलं उपाशी बसली होती। डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि भक्ताने हृदयातून प्रार्थना केली, स्वामी, आता फक्त तुमचाच आधार आहे। त्याच रात्री भक्ताला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले। स्वामी म्हणाले, बाळा, चिंता करू नकोस। उद्या सकाळी तुला तुझ्या दारात समाधान मिळेल। भक्त जागा झाला, मन शांत झालं। सकाळ झाली आणि अचानक दारावर ठोका पडला। बाहेर एक व्यापारी उभा होता। त्याने म्हटलं, मला प्रवासात अडचण आली। मी गावातून जात होतो, पण माझं गाडं इथे थांबलं। म्हणून मी तुझ्याकडे थोडं सामान ठेवतो। त्याने भक्ताला धान्य, कपडे आणि थोडे पैसे दिले। भक्ताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। त्याला कळलं, हा सर्व चमत्कार स्वामी समर्थांचा आहे। ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपण श्रद्धेने स्वामी समर्थांचे नामस्मरण करतो, तेव्हा संकटे कितीही मोठी असली तरी ते आपल्याला वाचवतात। स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भक्तांचा उद्धार माझं काम आहे। त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी श्रद्धा कधीच सोडायची नाही, कारण श्रद्धा हीच खरी ताकद आहे। मित्रांनो, ही होती स्वामी समर्थांची एक अद्भुत कथा। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय स्वामी।